संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल खंडणी आणि हत्याकांड प्रकरणातील निगडीत असलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। तो व्हिडिओ जो आहे तो 29 नोव्हेंबरचा सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकत्र पाहायला मिळतात, ज्यामध्ये वाल्मिक कराडही दिसतात। आम्ही ज्या पद्धतीनं सांगतोय, जे तपासात सगळ्या महत्त्वाच्या म्हणजे माहिती कळवतोय, मग त्या पोलीस प्रशासनाला असतील, SIDला CIDला असतील, SITला असतील, तर त्यातलाच एक भाग म्हणजे हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी खंडणी मागण्यात आली आणि आम्ही CIDला पण बोलतोय पहिल्या दिवशीपासून, ज्यांनी 31 डिसेंबरला सुनावणी दरम्यान दावा केला होता की खंडणी ते खून प्रकरण याच्यामध्ये एक कनेक्शन आहे। तर एक कनेक्शनाचाच हा एक ठोस पुरावा आहे की ह्या खंडणीतूनच खून झालेला आहे। आणि त्या पुराव्यामध्ये CCTVमध्ये पूर्ण सगळे आरोपी जे आहेत ते एका ऑफिसमध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी होताना आपण पाहत आहात। आणि तो CCTV फुटेज आता लोकांसमोर गेलेला आहे। आवादा कंपनीचे मॅनेजर यांनी जे आहे ते एक तक्रार दिली आहे। त्या तक्रारीत असं म्हणण्यात आलं की 29 नोव्हेंबर रोजी विष्णू चाटेंनी फोन केला, त्यावर वाल्मिक कराड बोलले, त्यांनी धमकी दिली आणि त्याच दिवसाचा जो तो व्हिडिओ आहे। आम्ही अगोदर जे ऑफिशियल पेपर आहेत, FIR आहे, हा फक्त सोशल मीडिया म्हणजे हा फक्त आता CCTV फुटेज आलेला आहे। जे सरकारी पेपर आहेत त्याच्यावर तर तोच उल्लेख आहे जो FIR मध्ये आहे, त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ पण आहे। त्यामुळे याच्यावर गांभीर्याने विचार करून पुढील तपास लवकरात लवकर ह्या गोष्टीचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। खरं तर वाल्मिक कराड यांच्यावर पहिला सुरुवातीला फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल झाला होता, नंतर हे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता काय वाटतं? तुम्ही व्यवस्थित सगळी माहिती घेतली पाहिजे याची की कुठले गुन्हे कोणावर दाखल झालेले आहेत, आम्हाला त्याची माहिती आहे। आमची मागणी आहे की हे सगळे खुनातील आरोपी आहेत, खंडणी ते खून, CID SITचे दावे आहेत, हे त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि त्यातूनच आम्ही म्हणतोय की हे सगळे आरोपी एकत्रच आहेत आणि हे खुनातले आरोपी आहेत। जे खंडणीत आहेत तेच खुनात आहेत आणि हा एकत्रित कट कारस्थान रचून हा केलेला खून आहे आणि ह्या सगळ्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपण बघितलं तर 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, नंतर 6 डिसेंबरला तुमचे बंधू आणि आरोपीमध्ये वाद झाला होता, 9 डिसेंबरला हत्या झाली। मात्र या व्हिडिओमध्ये आपल्याला जो फुटेज पाहायला मिळतं, याच प्रकारात पुढे जाऊन 11 डिसेंबरात गुन्हा दाखल झाला केस पोलीस ठाण्यात। मग तेच झालंय ना, 6 डिसेंबरला ज्या दिवशी भांडण झालं होतं, त्या दलित बांधवाला मारलं होतं, त्या दिवशी जर अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून घेतला असता तर हे पुढचं घडलंच नसतं ना, पुढं खून झालाच नसता ना, हे लोक जेलमध्ये गेले असते, यांना कळलं असतं कायदा काय आहे। पण तुम्ही बघताय की कायद्याचं कसं म्हणजे धिंडवडे उडवलेत ह्या आरोपींनी, म्हणजे कायदा कुठं ठेवला नेऊन, म्हणजे किती अभय आहे ह्यांना, यांच्यावर गुन्हे आहेत, हे फरार आरोपी आहेत, तरी देखील त्या ऑफिसमध्ये जे जिम्मेदार अधिकारी आहेत ते अधिकारी पण त्याच्यात दिसत आहेत, त्यांना थोडंसुद्धा अभय नाही कुठल्या गोष्टीचं, म्हणजे भीती नाही कुठल्या गोष्टीची, सगळं अभय आहे। आणि हा प्रकार त्यातूनच घडलेला आहे। 6 तारखेची अट्रॉसिटी त्या दिवशीच दाखल केली असती, झाली असती तर हा खून झाला नसता, यामुळे सगळं घडलेलं आहे। तुमच्या आणि एका पोलीस अधिकाऱ्याची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती, त्याच्यासोबत एक आरोपी होता, या फुटेजमध्ये दिसणारा पोलीस अधिकारी तोच आहे का? काय नाव आहे? तेच आहेत। मी पहिलं सांगितलेलं की राजेश पाटील हे तिथले PSI आहेत आणि जो आरोपी आहे सुदर्शन घुले तो पण हा व्हिडिओमध्ये आहे। आमची तपासाची मागणी आहे, तपास झाला पाहिजे सगळ्यांचा की ह्या संदर्भात काय झालेलं आहे, त्यांचे CDR काढले पाहिजेत की त्या CDRमधून किती कॉल कुणाला झालेले आहेत, कशासाठी झालेले आहेत, याचा तपास झाला पाहिजे। हे सगळे आरोपी एकत्रित आहेत आणि इथंच सगळा कट रचलेला आहे, यामध्ये काही दुमत नाही कुणाचं। आणि पुढील जे तपास आहे ते अत्यंत गतीने झाला पाहिजे आणि हा समोर आला पाहिजे सगळा तपास। आपण लॉंग मार्चमध्ये आज सहभागी होणार आहात, कधी निघणार आहात? आता CID ऑफिसला जायचं आहे, तिथं काही थोडी म्हणजे माहिती घ्यायची आहे आपल्याला आणि मग तिथं किती वेळ लागतो त्यावर मग आपण लॉंग मार्चचं सांगू की आज जायचं का सकाळी जायचं आहे। निश्चित आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। आज जो CCTV फुटेज पुढं आले, यामध्ये त्यांनी असं म्हटलं की खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत आणि हे CCTV फुटेज म्हणजे त्यासाठी भक्कम पुरावा आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.